45. अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो. पूर्वपक्ष सांगतोय. काय सांगतोय? अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो, म्हणून बंधाच्या निवृत्तीकरता ज्ञानाचे प्रयोजन नाही. हे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. काय? कर्माने जर मोक्ष होऊ शकत असेल मग ज्ञानाची जरुरी काय? ज्ञानासाठी प्रयत्न कशाला करायचे? कर्मानेच मोक्ष होतो. कसा मोक्ष होतो की त्याचे मत त्याने सांगितलेलं आहे. अशा रीतीने कर्माचा मोक्ष होतो, म्हणून बंधाच्या निवृत्तीकरता ज्ञानाचे प्रयोजन नाही. म्हणून हा विचारसागर नावाचा ग्रंथ सुरूच करू नये. ग्रंथारंभ निष्फळ आहे. आता काय म्हणतात? तुष्ट तू दुर्जन न्याय. काल सांगितलं होतं का? त्याचा खालचा ना. आमच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव, विषयाची असिद्धी, प्रयोजनाचा अभाव आहे, म्हणून संबंधही सिद्ध होत नाही. 3 गोष्टीवर पूर्व पक्षाने आपली सगळी ताकद लावली की तुम्ही ग्रंथ आरंभच करू नका. ग्रंथ आरंभ करण्याची जरूर नाही. असलेल्या गोष्टीने जर काम होत असेल तर नवीन काम करण्याची जरुरी नाही आहे. आमच्या मताने अधिकारी असंभव आहे. अधिकारी ह्या ग्रंथाचा अधिकारी शक्य नाही. बरोबर आहे. मग या ग्रंथाचा विषय, या ग्रंथाचा विषय पण असिद्ध आहे. बरोबर आहे. मग या ग्रंथाचं प्रयोजन ते पण असंभव. याच्यासाठी एवढी मेहनत करून इथपर्यंत आणलेलं आहे कोणी? पूर्व पक्षाने. आता जर अधिष्ठान चतुष्टय आहेत, त्याच्यामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे 4 गोष्टी आहेत ना. त्याच्यापैकी 3 गोष्टी होत नाही तर चौथी गोष्ट होणार नाही. म्हणून संबंधही सिद्ध होत नाही. विषय नाही आहे ना. म्हणून ग्रंथाचा व विषयाचा जो प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. ग्रंथ प्रतिपादक असतो आणि विषय प्रतिपाद्य आहे. तो ह्या संबंधामध्ये 2 गोष्टी असाव्या लागतात ना. काय? 2 संबंध म्हणायला 2 गोष्टी असाव्या लागतात आहे ना. पत्नी नसेल तर पती बनत नाही, पती नसेल तर पत्नी बनत नाही. पती पत्नी हा संबंध बनण्यासाठी दोनोही विद्यमान असावे लागतात. बरोबर आहे. तशा तऱ्हेने ग्रंथ आणि विषय याच्यामध्ये जो प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध असण्यासाठी दोन्ही असावे लागतात ना. पण दोन्हीपैकी एक जो विषय नाही आहे तो मग प्रतिपाद्य प्रतिपादक भाव नावाचा संबंध तयार होतच नाही. बरोबर आहे. ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. मग अधिकारी नाही आणि फलही नाही, प्रयोजनही नाही आणि अधिकारही नाही. अधिकारी आणि फलाचा अभाव आहे, म्हणून फल हे प्राप्य आहे आणि त्याचा प्रापक जो अधिकारी आहे तो आहे. तो प्राप्य प्रापक भाव संबंध बनण्यासाठी अधिकारीही आवश्यक आहे आणि फलही आवश्यक आहे. याच्यापैकी एक नव्हे तर दोन्हीही नाही आहेत. मग प्राप्य प्रापक भाव संबंध सुद्धा होत नाही. पहिला कुठला संबंध बनत नाही? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध होत नाही. आता दुसरा कुठला सांगितला? प्राप्य प्रापक भाव संबंध देखील होत नाही. तसाच अधिकारी आणि विचार. बरोबर आहे. हे 2 आहेत.
याच्यामध्ये कुठला कर्तृ कर्ता आणि कर्तव्य, कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे. मग याच्यापैकी कोण अधिकारी नाही, कर्तृ कर्तव्य भाव संबंधही घडत नाही, कारण ज्ञानाची निष्फलता आहे. म्हणून ज्ञान आणि ग्रंथ यांचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही. तसाच अधिकारी नाही आणि फलाचा अभाव आहे. बरोबर आहे, अधिकारीचाही अभाव आहे, फलाचाही अभाव आहे, म्हणून प्राप्य प्रापक भाव संबंध होत नाही. तसाच अधिकारी नाही आहे आणि विचारही नाही, याच्यामुळं कर्तृ कर्तव्य भाव संबंधही घडत नाही. ज्ञानाची निष्फलता आहे. काय ज्ञान निष्फल आहे, ज्ञानाने कुठलं फळ मिळणार नाही. पूर्वपक्ष सांगतोय ज्ञानाचा काही उपयोग नाही, कर्माने मोक्ष मिळाला, मग ज्ञान निष्फळ झालं ना. ज्ञानाची निष्फळता आहे, म्हणून ज्ञान आणि ग्रंथ यांचा कुठला संबंध, जन्यजनक भाव संबंध नाही. ती ज्ञानाची निष्फलता कशी आहे ते पहा, पुढे सांगतात. तेव्हा इथे वर लिहून घ्या. पहिला कोण संबंध लिहा, प्रतिपाद्य प्रतिपादक, बारीक अक्षरात लिहा, 4 एकाखाली 1 लिहावं लागलं. प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध कोणाचा असतो, विषय आणि ग्रंथ. बरोबर आहे. झालं. 2 प्राप्य प्रापक भाव संबंध कोणाचा तुल्या, फल यांचा संबंध. आता कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे. 3 त्याच्यामध्ये कोण असतात, अधिकारी आणि विचार, याच्यामध्ये कर्तृ कर्तव्य भाव संबंध असतो. आता जन्यजनक भाव संबंध 4, याच्यामध्ये कोण कोणामध्ये असतो, ज्ञान आणि ग्रंथ. याच्यामध्ये जन्यजनक भाव, ग्रंथ जनक असतो, ज्ञान जन्य असतं. बरोबर आहे. आता ती पण त्याच्यामध्ये ज्ञान निष्फल आहे, म्हणून जन्यजनक भाव संबंध होणार नाही. आता ज्ञानाची निष्फलता कशी आहे ते पहा, म्हणून सांगतोय पूर्वपक्ष. वेदांती म्हणतात त्यापेक्षा मोक्ष प्राप्त करून देणारे अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणेच शक्य नाही. वेदांती म्हणतात ना, मोक्ष प्राप्त करून देणारे कोण, अद्वैत ब्रह्मज्ञान. बरोबर आहे. ते अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणेच शक्य नाही. का रे बाबा, तो बोलतो कारण जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काहीतरी फल प्राप्त होते. काय, जगात असणाऱ्या कुठल्याही वस्तूपासून काहीतरी फळ प्राप्त होतेच होते. निष्फळ अशी वस्तू उत्पन्न होतच नाही, केलीच जात नाही, बनवलीच जात नाही. बरं, ज्याच्यापासून काही उपयोग नाही अशी वस्तू कोण कशासाठी बनवेल. बरं ना, पण यांना उत्तर देता येईल काय, की आपल्या शरीरामध्ये अपेंडिक्स नावाची वस्तू आहे ना, त्याचा काही उपयोग नाही. त्याचं काम काय ते कोणालाच काहीच कळलेलं नाही. पण तो अपेंडिक्स सुजला तर मात्र त्रास देतो, पोट दुखतं, त्याचं ऑपरेशन करून काढून फेकून द्यावा लागतो. तर एक वस्तू आहे ना, काय, जी देवाने उत्पन्न केली आहे, पण त्याचं फळ आपणाला दिसत नाही. पण देवाने उत्पन्न केलं आहे तेव्हा त्याचं काहीतरी फळ असलंच पाहिजे ना. मग आम्हाला समजत नाही म्हणून त्याचं फळ नाही असं आपण म्हणू शकतो का, नाही ना. देवाने उत्पन्न केली आहे तर काहीतरी त्याचं काम असेल म्हणूनच उपयोग केलेला आहे ना. तर ती निष्फळ आहे कसं म्हणाल. पण आजचे वैज्ञानिक म्हणतात याने याचं काही कामच नाही आहे, उलट हे काय देणार आहे, त्रास देणार आहे. अशी अपेंडिक्स नावाची वस्तू आहे.
तुम्हाला माहिती आहे ना काय झालं, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं म्हणतात ना. निष्फळ अशी वस्तूच उत्पन्न होत नाही, पुष्कळ वस्तू निष्फळ उत्पन्न झाल्या आहेत असे लोकांना वाटते. आपण जसं म्हटलं तशाप्रमाणे पुष्कळ वस्तू निष्फळ उत्पन्न झाल्या आहेत असे लोकांस वाटते. भाऊ, हत्तीच्या आतल्या तोंडातले दात आहेत ना ते चावता येईल ना, मग पुढले असे लांब दात येतात ना दोन बाजूने, त्याचा उपयोग काय कळत नाही. बरोबर आहे. पुष्कळ वस्तू निष्फळ उत्पन्न झाल्या आहेत असे लोकांस वाटते, परंतु सूक्ष्म विचार केला तर त्या सर्व वस्तू फळ आहे. बरोबर आहे. देखा, माशा अंगावर बसल्या तर काय उपयोग आहे त्याचा, मारावंसंच वाटतं की नाही. आणि डास चावला तर काय करावं लागतो, दुःखच होतं ना, मारावंसं वाटतं ना. तसेच इकडे तिकडे कोळी जाळी बनवतात, त्यांचा काय उपयोग आहे, काढून टाकतो ना आपण. तशा तऱ्हेने कोळ्याची जाळी वगैरे पदार्थ निष्फळ आहेत असे वाटते, परंतु त्याच्यापासून दुसऱ्यांना दुःख होते, हेच त्याचे फळ आहे ना. काय आहे, डास चावला तर दुःख होतं की नाही, डास चावला तर मलेरिया होतो की नाही. बरोबर आहे. विंचू चावला, सर्प चावला तर माणसाला मरण येतं की नाही. कोळ्यापासून त्रास होतो की नाही, कोळी जेवणात पडला तर विष होतं की नाही, पाल जेवणात पडली तर विष होतं की नाही. अशा तऱ्हेने कोळ्याची जाळी वगैरे पदार्थ निष्फळ आहेत असे वाटते, परंतु त्यांच्यापासून दुसऱ्यांना दुःख होतं, हेच त्यांचे फळ. काय दुसऱ्यांना दुःख होतं की नाही, गोचीड लागली तर गाईला त्रास होतो की नाही, दुःख होतं की नाही, हेच त्यांचे फळ. फळ शब्दाचा केवळ सुखदाचा अर्थ का घेता तुम्ही. काय फळ याचा अर्थ तुम्ही केवळ सुखदाचा अर्थ का घेता. अरे पाप केलं तर तुम्हाला नरक प्राप्त होतोय ना, तर पापाचं फळ काय आहे, नरक आहे ना. तेव्हा फळ याचा अर्थ काहीतरी सुखाची गोष्ट असा तुम्ही अर्थ करून घेऊ नका. तर फळ याचा अर्थ काय, दुःखाची गोष्ट देखील सुखाची गोष्ट, दुःखाची गोष्ट सुद्धा, अशी एक कथा आहे. आता काय सांगतात, कथा कशासाठी असते, जो वर सांगितलेला सिद्धांत आहे त्याला मजबूत करण्यासाठी कथा असते. बरोबर आहे. कोणी एक धनिक पुरुष प्रवास करीत असा डोंगराळ प्रदेशात त्याचे पाठीस एक चोर लागला. चोर भय चुकवण्याकरता तो धनिक डोंगराच्या गुहेत शिरला. चोर गुहेजवळ येतो. बरोबर आहे. इतक्यात गुहेच्या तोंडाशी एक कोळ्याचे जाळे केले. चोर तेथे आल्यानंतर त्या गुहेत तो धनिक गेला असेल असे त्यास प्रथम वाटले. चोर तेथे आल्यानंतर त्या गुहेमध्ये धनिक गेला असेल असे त्याला प्रथम वाटले की नाही, वाटलं असेल, या गुहेत गेला असणार तो. नंतर असंही वाटले, अरे गुहेत गेला असता, गुहेत प्रवेश केला तर हे एवढं मोठं जाळं कोळ्याने विणलेलं आहे, ते तुटलं नसतं का. कोणी केलं, चोराने विचार केला, तर हे कोळ्याचे जाळे मोडले नसते का. असे आपल्याशीच पुटपुटून चोर पुढे गेला. हे त्याचे पुटपुटणे धनिकाने ऐकले. तेव्हा त्याने काय म्हटलं, बघा कोळ्याच्या जाळ्याने आज मला जीवदान दिले असे त्यास वाटले. कोळ्याचं जाळं आपण काढून फेकून देतो की नाही, झाडून पुसून करतो की नाही. आज त्या धनिकाला कोळ्याच्या जाळ्याने जीवदान दिलं. तात्पर्य, प्रत्येक वस्तूपासून काही ना काही सुख असो किंवा दुःख असो, पण फल आहे. निष्फळ अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. बरोबर आहे.
दृष्टांत समजलं की नाही? काय कोळ्याच्या जाळ्याचा काय उपयोग आहे? कोळी हा निष्कारण त्रास देणार आहे असं आपल्याला वाटतो, पण तेच कोळ्याचं जाळं त्या चोरापासून धनिकाला बचावणारं निघालं की नाही निघालं? या कोळ्याचं जाळं बघून म्हटलं, अरे खूप दिवसापासून या कोळ्याचं जाळं आहे. जर धनिक आतमध्ये गेला असता तर हे कोळ्याचं जाळं तुटलं असतं ना. कोळ्याचं जाळं अतूट दिसत आहे याचा अर्थ या गुहेमध्ये तो गेलेला नाही. कोळ्याच्या जाळ्यावरून असण्यावरून त्याने निर्णय केला की नाही केला, म्हणून त्या धनिकाला जीवदान मिळालं की नाही मिळालं. तर तुमचे ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही हे तुम्हाला कबूल आहेच ना. काय तुमचे ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही हे तुम्हाला कबूल आहे ना? आहे. ब्रह्मज्ञान दुःख देत नाही हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे. दुःख तर देत नाही हे तुम्हाला कबूल आहे. बरे बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे, तर बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हेही त्याचे फळ नाही. काय काय सांगतोय? ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही हे तुम्हाला कबूल आहे ना. बरे बंधन म्हणून दुःख हे काही फळ होऊ शकत नाही. कोणाचं? ब्रह्मज्ञान फळ सिद्ध होत नाही. बंध सत्य असल्यामुळे, आणि आम्ही बंधाला सत्य मानतो, बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेही फळ मिळणार नाही. ब्रह्मज्ञानामुळे दुःख हे फळ मिळणार नाही, आणि ब्रह्मज्ञानामुळे परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती हे पण फळ मिळणार नाही, कारण बंध नष्ट होत नाही. बंध सत्य आहे. बरोबर आहे. कोणत्याही प्रकाराने ब्रह्मज्ञानाचे फळ सिद्ध होत नाही. काय तुम्ही कसाही विचार केला तर ब्रह्मज्ञानाने दुःखरूप फळ मिळत नाही. ब्रह्मज्ञानाने सुखरूपही फळ सिद्ध होत नाही. आणि सफळ वस्तू जन्य म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे. ज्याला फळ आहे ती वस्तू उत्पन्न होते, जन्य आहे असा नियम आहे. मग आता ज्ञान सफल नाही आहे, दुःखरूपही फळ मिळत नाही आणि सुखरूपही फळ मिळत नाही, म्हणून ज्ञानाची उत्पत्ती संभव नाही. काय ज्ञानाची उत्पत्ती संभवत नाही, अर्थात ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्य जनक भाव संभव घडत नाही. म्हणून प्रयोजनाच्या व संबंधाच्या अभावामुळे ग्रंथाचा आरंभ घडत नाही. प्रयोजन नाही, संबंध नाही, अधिकारी नाही आणि विषय नाही, या अभावामुळे ग्रंथाचा आरंभ घडत नाही. इथे पूर्व पक्षाचं जे म्हणणं आहे ते झालं. बरोबर आहे. आता सिद्धांती सुरू झाला. पूर्वपक्षाने कारणाध्यास संभव नाही, कार्याध्यास संभव नाही हे सगळं सांगितलं. बरोबर आहे. अधिष्ठान चतुष्टय संभव नाही, अधिकारी संभव नाही, विषय संभव नाही, प्रयोजन संभव नाही, संबंधही संबंध नाही. मग ग्रंथाचा आरंभ कशाला करतो हे पूर्वपक्षाने सांगितलं ना. आता त्याची प्रत्येक गोष्ट एक 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 खोडून काढणार कोण? सिद्धांती. पूर्वीच्या काळामध्ये वाद कसे होत होते हे तुम्हाला सांगितलं. आजच्या काळात जसे भांडणं होतात तसे भांडणं होत नाही. पूर्व काळात पूर्वपक्ष तुमचं काय म्हणणं आहे विचारलं जायचं, मग त्याचं म्हणणं काय खोडून काढायचे सिद्धांती. आता सिद्धांत मताने कार्याचा अध्यास संभव आहे हे सिद्ध करतात.
वाक्य हे मोठा आहे. किती पानापर्यंत? 51 पानापर्यंत आहे. आपण जाऊया जेवढं जाता येतं तेवढं. सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. पूर्व पक्षाचे म्हणणं आहे अध्यास व्हायला पाहिजे तर त्याची कारण सामग्री असली पाहिजे ना. म्हणजे गड बनवायचा असेल तर माती पाहिजे, चक्र पाहिजे है ना, चक्र फिरवण्यासाठी जाणकं पाहिजे, पाणी पाहिजे. त्याच्याशिवाय काय? ते सगळं चालवणारा कुंभार पाहिजे. आणि ही जर कारण सामग्री नसेल तर घट बनणं शक्य नाही. हजारो वर्ष तिथे माती पडून राहील पण त्याच्यापासून घट बनणार नाही. तेव्हा अध्यास जर व्हायचा असेल तर त्याची सामुग्री असायला पाहिजे ना. काय अध्यास जर व्हायला पाहिजे तर त्याची सामुग्री असायला पाहिजे. अध्यासाची सामुग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही. का बंधाचा अध्यास होतो असं सांगितलंय ना सिद्धांताने. त्याने सांगितलं काय? बंधाचा अध्यास होण्यासाठी बंधाची अध्यासाची सामग्री असायला पाहिजे ना. अध्यासाची सामग्रीच नाही आणि तुम्ही बंधाचा अध्यास म्हणतात, खोटं बोलताय तुम्ही. वेद बोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. बरोबर. त्याने काय सांगितलंय? अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही. तर बंध कसा आहे? सत्य आहे. त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. अगर असत्य असेल तर त्याची ज्ञानाने निवृत्ती होईल. सत्यबंध असेल तर त्याची ज्ञानाने निवृत्ती होऊ शकत नाही. किती ज्ञानाने आपटलं, समजलं ना, तरी काय होणार? बंध जर सत्य असेल तर त्याची निवृत्ती होणार नाही. बंध असत्य असता तर सत्याने असत्याची निवृत्ती झाली. सत्य आहे त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. दुसरी गोष्ट, वेद बोधित कर्माचाराने बंधाची निवृत्ती होईल हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. काय सांगितलं पूर्व पक्षाचं? म्हण अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही. एक, बंध सत्य आहे त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. आणि दुसरं काय? वेद बोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. हे कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं म्हणणं. इथे लिहा. ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला आहे. बरोबर आहे. कसं सांगितलं? 4 प्रकारची कर्म असतात. कुठली कुठली? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि एवढं लक्षात तर ठेवावं लागेल की नाही? एवढं तरी लक्ष ठेवावं लागेल. मग आता कर्माने मोक्ष मिळण्यासाठी काय काय करावं लागेल? नित्य आणि नैमित्तिक कर्म करावी लागतील. बरोबर आहे. नंतर काम्य कर्म करू नये आणि प्रायश्चित्त कर्म करावं. ही वेदविहित कर्माविषयी झाले. आणि निषिद्ध कर्म करू नये. प्रारब्ध कर्म बघून संपवावे. बरोबर आहे ना. मग मोक्ष आपोआप मिळतो की नाही याची पण विचारणा झाली की नाही? विचार झाला ना. सांगितलंय. आता एवढं झालं ना. तूर्त म्हणजे आता बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. अधोरेखा करा. वादाचा प्रश्न काय राहिला? बंध अध्यस्त आहे की ना, एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. आता हे झालंय की नाही बघ. पुढचं, पूर्व पक्षाच्या मताने सत्य वस्तू आहे पाणी. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे एक कारण आहे. कशाचं? अध्यासाचं. काय? सत्य वस्तू ज्ञानजन्य
संस्कार हे कारण आहे आणि प्रमाता प्रमाण प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामग्री अधोरेखा करा. परत एकदा तुम्ही उजळणी आपण केली. काय केलं? पूर्व पक्षाच्या मताने काय सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय त्रिदोष याच्या ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामग्री आहे. पण ती बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध अध्यस्त नाही असे पूर्व पक्षाचे म्हणणं आहे. बरोबर आहे? काय सांगताय? कार्याध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही. हे पहिलं केलं की नाही? लिहावर अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही. एक वर लिहा, गोल करून एक लिहा. बरं, ह्याचं आता खंडन करताय. बरं, कार्याध्यासाची अध्यासाची सामग्री कोणती? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार प्रमाण प्रमाता प्रमेय या ठिकाणी असणारे त्रिदोष ही कार्याध्यासाची सामग्री आहे. पण ती बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध होत नाही आहे म्हणून बंध अध्यस्त नाही असं म्हणणं आहे. पहिला हो गया ना, अध्यासाची सामग्री नाही म्हणून बंध अध्यस्त होत नाही. बरोबर आहे? हे पूर्व पक्षाचं म्हणणं झालं. सिद्धांत मताने याचे पहिले उत्तर असे आहे की ही वर वर्णन केलेली कार्याध्यासाची सामग्रीच नाही. काय कार्याच्या अध्यासाची सामग्री पूर्व पक्षाने कुठली सांगितली आहे? आणि प्रमाता प्रमेय प्रमाण या ठिकाणी असणारे दोष ही सामग्री सांगितली. सिद्धांती काय म्हणाले? ही कार्याध्यासाची सामग्रीच नाही. सामग्रीच नाही. सामग्री कशाला म्हणायचं? लाल करा. कारणाच्या समुदायास सामग्री म्हणतात. काय म्हणतात? कारण सामग्री. कारणाच्या समुदायाला कारण सामग्री म्हणतात. अध्यासासाठी कोणती सामग्री लागते? अध्यासासाठी कुठली सामग्रीच लागत नाही. काय अध्यासाला मुळीच सामग्री लागत नाही असं आमचं म्हणणं नाही. काय सिद्धांत काय सांगतो? अध्यासाला मुळीच सामग्री लागत नाही असं आम्ही म्हणत नाही. पण मग काय तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार एक आणि दोन प्रमाता प्रमेय आणि प्रमाण इथे असलेले दोष एवढेच काय करणार? एवढेच काय करता? अध्यासाची सामग्री हे आम्ही मानत नाही. सिद्धांत काय सांगितलं समजलं का? काय पण सत्यवस्तू ज्ञानजन संस्कार व प्रमातादी दोत्र ही सामग्री नाही. कार्याध्यासास फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे आणि दोषत्रय कारणच नाही. सिद्धांताच्या मताने काय अध्यासाला काय कारण आहे? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हेच कारण आहे आणि प्रमाता प्रमेय प्रमाण या ठिकाणचे दोषत्रय कारण नाही. आता कारणाचा विचार करताना काय लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही त्याचं कारणाचं लक्षण लाल करा. ज्याच्या असण्याने कार्य होते, ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही ते कारण. जे असलं तर कार्य होतं, जे नसलं तर कार्य होत नाही, त्याला काय म्हणायचं? कारण म्हणतात. बस.